नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आता थोड्याच दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल इमरतीची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, रेसिपी पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इमरती करण्यासाठी उडदाची डाळ इथे मी 3 ते 4 तास भिजत घातली होती. तर उडदाची डाळ जी आहे ती आपल्याला ओव्हरनाईट अजिबात भिजत घालायची नाही. 3 ते 4 तासामध्येच उडदाची डाळ जी आहे ती भिजते. त्याच्यानंतर पाक करण्यासाठी मी 1 वाटी साखर, नंतर पाणी आणि थोडासा फूड कलर आणि विलायची घेतलेली होती. तर विलायची पूड घ्यायची नाही, तुम्ही अखंड विलायची देखील घेऊ शकता. तर इथे 3 ते 4 तास मी उडदाची डाळ भिजवून घेतलेली होती आणि भिजवल्यानंतर आता एकदा परत आपल्याला उडदाची डाळ परत स्वच्छ धुवून घ्यायची आहे. भिजत घालत असताना देखील मी उडदाची डाळ धुवून घेतलेली होती, पण भिजल्यानंतर थोडासा डाळीचा वास येतो, त्यामुळे परत एकदा मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि आता ती आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. तर डाळीबरोबर थोडंसं पाणी देखील ॲड करायचं आहे, जास्त पाणी देखील ॲड करायचं नाही. तर इथे मी 4-5 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. एकदम स्मूथ अशी डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. पसरट भांड्यामध्ये यासाठी काढायचे आहे कारण की ही डाळ जी आहे आपल्याला ती व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे. पसरट भांड्यामध्ये डाळ व्यवस्थित फेटता येते, त्यामुळं डाळ पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर आता हे भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर जी राहिलेली डाळ होती ते देखील मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. डाळ बारीक करत असताना याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करायचं आहे. अगोदर मी पहिला घाणा जो मिक्सरमधून काढून घेतला त्याच्यामध्ये देखील पाणी घातलेलं होतं आणि याच्यामध्ये देखील आता आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे. तर डाळ जर तुम्ही ओव्हरनाईट भिजवून ठेवली तर काय होतं माहीत आहे का, जे आपली इमरती आहे त्याचा व्यवस्थित आकार होत नाही आणि शक्यतो करून कसं असतं, इमरती जी आहे ती प्रॅक्टिसनेच होते. तुम्ही पहिल्यांदा करताय तर लगेच होत नाही, त्यामुळे माझीही थोडीशी करताना आकार व्यवस्थित आलेला नाही आहे, पण टेस्टला एकदम मस्त लागते. तर आता इथं आपलं बारीक करून जे डाळ आहे ती बारीक करून झालेली आहे. तर आता आपण ते साईडला ठेवूया ना, पहिल्यांदा आपण पाक तयार करून घेऊया. तर पाक तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर ज्या वाटीनं आपण डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने मी इथे साखर देखील मोजून घेतलेली आहे आणि आता इथं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी ॲड करत असताना जेवढी साखर घेतली त्याच्या निम्मच मी पाणी इथे ॲड केलेलं आहे. तर हा पाक जो आहे तो आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आता साखर पूर्णपणे वितळून घेतलेली आहे आणि मी आता गॅस देखील फुल केलेला आहे. तर गॅस फुल करून झाल्यानंतर 1-2-3 या पाकाला उकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि एकदा दोनदा पाक आपला 1 तारी झालेला आहे की नाही हे चेक करून बघायचं आहे. तर इथे मी पहिल्यांदा चेक करून बघितलेलं आहे. तर पाक आपला व्यवस्थित असा तयार झालेला नाही. तर त्याच्यानंतर मी परत 2-3 मिनटं पाक व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे आणि परत नंतर चेक केलेला आहे. तर इथं तुम्हाला दिसत आहे आता थोडी थोडी एकतार जी आहे ती पडत आहे पाकाची. तर इथं आपला पाक तयार होत आलेला आहे. तर इथं तुम्हाला दाखवते मी 1 तारी पाक जो आहे तो कसा चेक करायचा. तर पाक इथं 2 बोटावर घ्यायचा आहे आणि पाक चेक करत असताना जो गॅसवर पाक आहे त्याचा गॅस बारीकच करायचा आहे, नाही वर आपण पाक चेक करत असताना गॅसवरचा जो पाक आहे तो पुढं जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता इथं पाक आपला व्यवस्थित 1 तारी झालेला आहे, त्यामुळे मी गॅस बंद केला आणि गॅस बंद करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी फूड कलर ॲड केलेला आहे. तर आता पाकाचा आपण साईडला ठेवूया आणि इमरती करण्यासाठी जी आपण डाळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेली होती ती आता व्यवस्थित आता आपल्याला फेटून घ्यायची आहे. तर उडीद वड्यासाठी आपण जशी डाळ फेटून घेतो उडदाची, तशीच ही देखील डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे. पूर्णपणे फ्लफी अशी ही डाळ झाली पाहिजे. जे डाळीचं पीठ आहे ते एकदम फ्लफी असं झालं पाहिजे. तर मी मिनिमम 10 मिनटं तरी ही डाळ फेटून घेतलेली आहे. तर तुम्ही व्यवस्थित अशी जर डाळ फेटून घेतलीत तर इमरती एकदम छान होते, एकदम कुरकुरीत आणि फ्लफी होते. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला एकदम फ्लफी अशी ही डाळ फेटून घ्यायची आहे आणि डाळ फेटत असताना ती एकाच साईडने फेटून घ्यायची आहे. विरुद्ध दिशेने एकदा फिरवायला सुरुवात केल्यानंतर अजिबात फिरवून घ्यायची नाही. तर सतत ती फिरवत राहायची आहे आणि थोडंसं थकला की तुम्ही परत थोडंसं हळूहळू फेटू शकता आणि त्याच्यानंतर परत एकदम फास्ट असं
डाळ फेटून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला दिसत आहे एकदम फ्लफी अशी आपली ही डाळ जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. तर मी सतत डाळ मोलत आहे. तर डाळीचंच पीठ आहे ते आपलं पीठ जे आहे ते फ्लफी झालेलं आहे. तर आता इथे आपलं पीठ जे आहे ते फ्लफी झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर ॲड केलेला आहे. बाजारमध्ये जी इमरती मिळते त्याच्यामध्ये देखील फूड कलर ॲड केला जातो. तर माझ्याकडे थोडासा डार्क रेड कलर होता. तुमच्याकडे जर तंदुरी कलर असेल तर तो देखील याच्यामध्ये पिठामध्ये तुम्ही मिक्स केला तर त्याची देखील इमरती एकदम दिसायला छान दिसते. तर मंडळी इथे मी आता फूड कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडंसं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर इथे आता आपला कलर पिठामध्ये मिक्स करून झालेला आहे. तर आता जे आपण सॉसचं जे डब्बा असतो किंवा जे प्लॅस्टिकचं भांडं असतं त्याच्यामध्ये मी पीठ भरलेलं होतं आणि हे असं व्यवस्थित असं पीठ भरून घ्यायचं आहे. पण प्रॉब्लेम असा होत होता की ते प्रेस करताना जास्त दाबायला लागत होतं. त्यामुळं मी परत याच्यामध्ये थोड्याशा इमरती करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी प्लास्टिकच्या कागदामध्ये पीठ भरलं आणि त्याच्या इमरती करून घेतलेल्या आहे. तर तुम्हाला मी ते देखील पुढे दाखवते, पण पहिल्यांदा याने करून दाखवते. तर हे व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे. ते असं टिप करून घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ आहे ते व्यवस्थित खाली जाऊन बसतं, त्याच्यामध्ये एअर धरला जात नाही. आणि आता हे टोपण लावून मी पॅक करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित असं दाबून बघायचं. तर मी पहिल्यांदा जे पीठ आहे ते व्यवस्थित असं एका प्लेटवरती पाडून बघितलेलं होतं की इमरती व्यवस्थित जमते का. पण इथे प्लेटवर व्यवस्थित पडलेले आहे, पण तेलामध्ये टाकताना थोडासा आकार इकडे तिकडे झालेला आहे. पण पहिल्यांदा करताय म्हणलं तेवढं चालायचं. तर पहिल्यांदा मी पहिली इमरती तेलामध्ये तळून बघितली होती, करून बघितली होती. तर त्याचा थोडासा आकार असा होतो आहे. तर सगळ्याच माझ्या इमरतींचा आकार थोडासा वाकडा तिकडा झालेला आहे. तर चालेल, कारण पहिल्यांदा करतो आहे म्हणल्यावर आकार लगेच जमत नाही, ते प्रॅक्टिसनेच जमतं. तर इथे आता मी बाकीचे जे राहिलेले होते त्या देखील इमरती केलेले आहेत. आणि जे मी ते आपलं सॉसचं जे लाल भांडं असतं त्याच्यामध्ये मी करून बघितले होते, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित काही येईना. त्याच्यामुळे मी परत प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पीठ भरलं आणि त्याने सर्व इमरती केलेल्या आहेत. तर ते देखील मी तुम्हाला दाखवते. पण ह्या पहिल्यांदा इमरती तळून झाल्यानंतर मी व्यवस्थित अशा पाकामध्ये मुरून दिलेल्या आहेत आणि एकदम मस्त अशी आपली इमरती तयार झालेली आहे. तर आता आपण बाकीच्या राहिलेल्या करून घेऊयात. तर मंडळी इथे मी पाकात मुरत ठेवलेली इमरती जी आहे ती बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता जी राहिलेली इमरती होती ती मी करण्यासाठी घेतलेली होती. तर त्या लाल सॉसचं जे भांडं होतं त्याच्यामध्ये इमरती व्यवस्थित करता येत नव्हती. त्यामुळे मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जे पीठ आहे ते भरलं आणि त्याने व्यवस्थित अशी इमरती केलेली आहे. तर इथे तुम्हाला दिसत आहे. तर इमरती करत असताना तेल आपणाला मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे. जर तेल तुमचं कडकडीत तापलं तर इमरती जी आहे ती पटकन तेलामध्ये फिसकटते किंवा त्याचा आकार व्यवस्थित होत नाही. आणि तुम्ही जर पहिल्यांदा करताय तर आकार त्याचा व्यवस्थित येत नाही. त्यामुळे आणि इमरती जी आहे ती पहिल्या अटेम्प्टमध्ये व्यवस्थित होतच नाही. तुम्हाला त्याची प्रॅक्टिसची गरज लागते. तर प्रॅक्टिस जर असेल तर ती व्यवस्थित होते, पण टेस्टला एकदम मस्त लागते. पाकातून काढून घेऊयात. तर मंडळी मस्त अशी आपली इमरती तयार झालेली आहे. तर मंडळी रक्षाबंधन स्पेशल इमरतीची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. दरवेळेस प्रत्येक रक्षाबंधनला मिठाईच करावी असं काही नाही, काहीतरी वेगळंही केलं पाहिजे. तर मंडळी ही इमरतीची रेसिपी मस्त अशी रक्षाबंधन स्पेशल रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी तयार आहे आपली इमरती. तर मंडळी आकार थोडासा इकडे तिकडे झालेला आहे, पण रेसिपी एकदम मस्त झालेली आहे. इमरतीची रेसिपी ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा.